कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामा, तुम्ही फोनवर म्हणाला होतात की तुम्ही काहीतरी दाखवणार आहात। काय येते? सांगतो। वंश परंपरेनुसार देवी आईचा पुजारी होण्याचा मान मला मिळाला। आमच्या अनेक पिढ्या देवी आईच्या पुजारी होत्या। आमच्या घराण्यामध्ये पूर्वजांच्या काही गोष्टी आठवण म्हणून जतन करून ठेवण्याची एक प्रथा आहे। माझ्या पणजोबांच्या एका पेटीमध्ये ज्या काही गोष्टी जतन करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ही पोथी मला सापडली। खरं तर बऱ्याचशा पोथ्या चाळल्या मी, पण त्यामध्ये फक्त देवी आईची स्तुती लिहिलेली होती। पण या पोथीमधले काही शब्द वाचून मला असं वाटलं की या पोथीमध्येच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल। हा बाबोशीचा थेरडा का आलाय अचानक? नीट चेप रे पाय। एवढे तुम्ही अशा उभ्या का? जा जा, स्वयंपाक करा दोघी, काहीतरी चमचमीत करा, जेवायचे की नाही? जा। गडबड आहे, काहीतरी गडबड नक्कीच आहे। ग्रहण सुटायच्या आधी जीव जायला हवा। ग्रहण येत आहे, या ग्रहणाच्या काळातच काहीतरी हालचाल करायला हवी, कारण हा काळच उत्तम काळ आहे माझ्यासाठी। ही पोथी मी वाचून काढली। यामध्ये युद्ध, सर्प, ग्रहण, देवी आईचं जागं होणं हे सगळे उल्लेख आहेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।